शेतकरी कर्जमाफी कशाच्या आधारावर असणार आहे, हेच आज आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच इतर जणांपर्यंत शेअर करा. तर राज्य सरकारने यापूर्वी 2016 आणि 2019 मध्ये देखील कर्जमाफी दिलेली होती आणि यात बरेच शेतकरी हे राहिलेले होते. तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची जी जुळवाजुळवी करण्यात येत आहे आणि त्यातूनच खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही स्पष्ट होणार आहे. अद्यापही शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती स्पष्ट झालेली नाही. केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतिवृष्टी मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या, तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची नियमित एसआरपी मिळत असलेल्या अशी शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती गोळा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची संख्या भूमी व अभिलेख विभागाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या योजनेत देखील समाविष्ट झालेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील तपासण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंद आहे किंवा तसेच भू अभिलेख विभागाकडील 5 एकरांपेक्षा जास्त असलेल्या बागायतदारांची संख्या देखील लक्षात घेण्यात येणार आहे. शासन स्तरावर कागदांची जुळवाजुळव ही जोराने सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटेल ही अपेक्षा. धन्यवाद.